यशोदे 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 घराकडे चाल मला देव घाल 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 गव्हाची पोळी लाटे गव्हाची पोळी लाटे मला पुरण पोळी करून दे ग मोठी मला पुरण पोळी करून दे ग हळद गुळासाठी मला देव घाल यशोदे घराकडे चाल मला देव घाल यशोदे घराकडे चाल मला देव घाल घराकडे चाल मला देव घाल यशोदे घराकडे चाल मला देव घाल भगवान श्रीकृष्ण आईकडे कसं मागितलं पाहिजे खाण्यासाठी तर त्याचं अतिशय सुंदर दृष्टांत देऊन आणि आडेवेडे घेऊन कसं आईकडे मागितलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक सांगतायत. फार गोड गौरव आहे. भगवान परमात्म्याने पहिल्या चरणात मागित असताना सांगितलं साध्या गव्हाची पोळी लाटी आणि दुसऱ्या पदामध्ये सांगितलं मला पुरणपोळी करून दे मोठी. आता साध्या गव्हाच्या छोट्याशा लाटीमध्ये पुरणपोळी कशी होणार पण आईकडे मागण्याची पद्धत कशी आहे बघा भगवंताची. आणि मग पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये फार गोड मागताय. पहिल्या दोन गवळण फार मोठी आहे पण वेळे अभावी जरा शॉर्टकट मध्ये घेऊ. भगवान परमात्मा म्हणतायत हे आई मला जेवायला दे लवकर मला गाय घेऊन रानात जायचंय आणि त्याच्या करता उशीर होऊ लागलेला असल्यामुळे आईनं जेवण्याकरता घेतलेलं किती सुंदर आहे. भगवंत म्हणतात आई ग आई ग लहानात घे ग मुलगा आई ग लाडत घे ग मुलगा आई ग लहानात घे ग मुलगा आई ग लहानात घे ग मुलगा आई ग लाडत घे ग मुलगा मला लवकर ग बाजूला दे ग मामा मला लवकर ग बाजूला दे ग मामा यशोदे घराकडे चाल मला देव घाल 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 आई ग मी तुझा एकुलता एक आई ग मी तुझा एकुलता एक राखीतो 9 लाख काय राखीतो नवलाला अरे काय राखीतो 9 लाख काय राखीतो नवलाला कोणी जिंकली माझी नका मला देव घाल ग मला देव घाल ग मला देव घाल यशोदे घराकडे चाल 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 मला देव घाल शेवटी
परमात्म्याचं आई ऐकत नाही, म्हणून नामदेव महाराजांना मध्ये ठेवून नामदेव महाराजांच्या करवी आईला संदेश देऊ पाहत आहेत परमात्मा. आणि शेवटच्या चरणामध्ये आईला व्याकुळतेनं आर्त भावाने आणि उत्तर रागामध्ये भगवान परमात्मा वर्णन करतात. हे आई गा नामाविनवी केशवासी गाया राखी तो वनासे वनासे जाऊन सांगा यशोदेसे मला